आंदोलन बदनाम करण्यासाठी यंत्रणा, लोक फोडण्यासाठी यंत्रणा, बघा आपली लोक घुसवण्यासाठी यंत्रणा, पाठिंबा घेण्यासाठी यंत्रणा, विरोध करण्यासाठी यंत्रणा, आणि काही बुडबुडे तर ते आंदोलनच झालं नाही पाहिजे कारण आपल्या नेत्यांना प्रचंड मोठा त्रास होतोय, चेहरे बघण्यासारखे आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. मला आश्चर्य वाटतं. जंतर मंतर मध्ये, आपल्या दिल्लीमध्ये, देशाच्या राजधानीमध्ये खरं तर ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आणि सरकार ज्या पद्धतीनं कोंडीत पकडलं, तुम्हाला वाटतं का की केंद्र सरकार, भाजप सरकार सत्तेमध्ये अडचणीत आल्यानंतर हे सोनम वांगचूक किंवा अभिजित दिपके यांना सहजासहजी ते आंदोलन सोडू देतील किंवा त्यांना सुटकी म्हणजे त्याच्यातून सुटका मिळेल, सुट्टी देतील? माझा असा ठाम विश्वास आहे. मी एक वकील आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे, आणि एखादं आंदोलन केल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून सरकार जेवढा त्रास झाला ना तेवढा सूड घेण्याचा प्रयत्न करतील. आणि उद्या पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस आता जो कायदा केला जाणार आहे, तो जर कायदा कदाचित केला, तुम्हाला माहितीये का याच अभिजित दिपकेवर काय गुन्हे दाखल सरकार करेल ते? आता मी कुठल्या सेक्शनची किंवा कुठल्या कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल करतील हे सांगू शकणार नाही, कारण व्हायच्या अगोदर एखाद्या वकिलांना असं बोलणं बरोबर नाही. पण जसं कायदा सुव्यवस्थेचा भंग करणं, परवानगी नसताना जमाव जमवणं, बघा जे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, म्हणजे साधं आपलं म्हणजे तिकडचं नागपूर घ्या, कलकत्ता घ्या, अहमदाबाद घ्या, मुंबई घ्या, पुणे घ्या, कुठलंही शहर घ्या, दिल्ली घ्या, या शहरांमध्ये म्हणजे कायमस्वरूपी जमावबंदी असते. आणि ती जर अजून स्ट्रिक्ट केली तर तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते. दिल्लीतल्या जंतर मंतरची सुद्धा परवानगी घेतली असेल, दिली असेल, सगळं माहितीये. पण तुम्ही सरकार विरोधात घोषणा देऊ शकत नाही, त्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात जे जे काही असे आंदोलन आखली जातील त्यांना कशा पद्धतीने त्रास देतात हे वेगळं सांगायची गरज नाही. या प्रकरणात सुद्धा अभिजित दिपकेंनी खरं तर अख्खी देशातली यंत्रणा त्याच्या पाठीशी राहील याच्याबद्दल मला शंका काही नाहीच आहे. म्हणजे गरज पडली तर प्रत्येक वकील त्याच्यासाठी लढेल, नो डाऊट. पण त्याला या सगळ्या गोष्टीतून सफर व्हावं लागेल. आणि इतका मोठा संघर्ष केलाय, बघा ना, सगळे राजकीय पक्ष कधी नव्हे ते एका दुसऱ्या पार्टीनं आंदोलन, शेवटी कोकरोच जनता पार्टी ही तरुणांची आता रजिस्टर पार्टी म्हणून सुद्धा ओळखली जाते. पण ती काय इंडिया आघाडीत आहे का? म्हणजे कशासाठी त्यांना समर्थन दिलं तर देशासाठी, देशातल्या तरुणाईसाठी. ज्यावेळेस आपण यादी वाचतो की अभिजित दिपके सोबत किती बडे चेहरे होते बाबा, अभिजित असेल, सोनम असेल, प्रकाश राज असतील, म्हणजे ज्यांना समाज मान्यता आहे आणि जी एक ब्रँड आहेत या देशातली आणि ज्यांना लोक ओळखतात, अशी 100 लोक जे सेलिब्रिटी स्टार, म्हणजे काल परवा उद्धव ठाकरे पर्यंत किंवा आज पण बरेच जण गेले वगैरे, तिथं जाऊन घोषणा दिल्या समर्थनार्थ आहेत. आणि दिल्लीतल्या आंदोलनासाठी सुद्धा म्हणजे इतर राज्यांमध्ये, महाराष्ट्रात सुद्धा पाठिंब्याची आंदोलनं सुरू आहेत. आता ही सगळी आंदोलनच हाणून पाडायची, सरकारच्या विरोधातली धार कमी करायची. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथं एक पॉइंट काढून ठेवलाय, तो इतका महत्वाचा आहे की तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार. पण ती काय असेल याच्यावर आपण मात्र चर्चा करू. सर्वांना या चर्चेमध्ये मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलवर चर्चा करतोय. का?
तर माझा असा 100% समज आहे की या देशामध्ये जे काही चांगलं घडणार आहे ते घडवण्यासाठी सुद्धा चांगली माणसं पाहिजेत आणि जे बिघडवलं गेलंय त्या विरोधात लढता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण बोललं पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांना जर सर्वसामान्य मुलं सुप्रीम कोर्टाच्या भाषेत जुरळ ते जर चॅलेंज करू शकत असतील तर या देशात काहीही होऊ शकतं. व्यवस्थेच्या विरोधात लढणारेच मोठे होतात. उदाहरण समोर आहे. 25 दिवस सोनम वांगचुकने आमरण उपोषण केलं होतं. देश हालून टाकला. त्यांच्यावर आरोप सुद्धा होते. मला जो मी लिहून ठेवलेला मुद्दा काय माहितीये का? उद्या अभिजित दिपकेला अटक झाली तर वेगळं वाटू देऊ नका. आंदोलनातले जी त्याच्या आसपासची लोक आहेत फोडल्यात, ती जर फोडले तर वाईट वाटू देऊ नका. त्याचा एक सहकारी होता, प्रवक्ता होता. तो फक्त बर्गर खात होता आणि इकडे आंदोलन सुरू होतं आणि तेवढ्या एका फोटोमुळे अभिजितनं आप आंदोलन को नहीं आओगे तो भी चलेगा म्हणून त्याला निरोप दिला. आउट. इकडं उपाशी पोटी लोक लढतायत, तुम्ही बर्गर खाणार? तसं आता सरकारमधले काही माणसं अभिजितच्या असणारी लोक एक एक हेरून घेणार, फोडणार, त्यांना मीडिया समोर आणणार आणि अभिजितच्या बाजूने असणाऱ्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणार. होऊ शकतं. कोण बसलंय दिल्लीच्या तख्तावर? ही सगळी माणसं प्लॅनिंग करून यांचा हेतू उद्देश 100% सक्सेस करतील. आणि सगळ्यात महत्वाची शेवटचं मला असं म्हणायचंय, कदाचित ते खरं असेल खोटं असेल, यांना ज्यावेळेस अटक केली जाईल, यांच्या जवळच्या लोकांना ज्यावेळेस अटक केली जाईल, मग ते एमपी कुठल्या कशात अटक करतील नाही सांगू शकत, पण हे कुठल्याही थराला जाऊ शकतं. त्यावेळेस माझं असं म्हणणं आहे, म्हणजे मला असं वाटतं की देशातली लोक यांच्या पाठीशी असतील का? तर 100% असतील. यांच्यासाठी जामिनासाठी धावपळ करतील का? हो, 100% करतील. पण जी देशातली राज्यातली वेगळी वेगळी मोठी प्रकरणं होती त्या सगळ्यांना बगल देऊन हे जे प्रकरण पुढे आलं, हे देशातल्या सर्वसामान्य लोकांनी ह्यांना डोक्यावर घेतलंय, विसरायचं नाही. पण तुम्ही विसरले की मग कार्यक्रम गडबडला म्हणून समजायचं. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो की यांच्या चुका, यांच्या अडचणी, यांच्या गरजा आणि यांचा सपोर्ट हा कुणाकडून येतोय? कदाचित हा मुद्दा अजून बारकाईने लक्षात घ्या. ह्या लोकांचे परकीय जे आपले शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध जोडले जातील. अजून इतर राज्यातल्या म्हणजे लोकांकडून जे इतर देशामध्ये गेलेले आहेत त्यांनी काय पुरवठा केला तर त्यांची नावं जोडली जातील. मी आत्ताच एका जणाकडून माहिती काढत होतो, कारण दिल्लीतल्या माझ्या एका जवळच्या मित्र किंवा पत्रकार म्हणा, सहज फोन केला, माहिती विचारली, तर ते म्हणले की इथं जे जंतर मंतरवर जेवण खाऊ घातलं जातं, ठीक आहे, मुंबईकरांकडून किंवा इतर राज्यातल्या लोकांकडून ते आलं असेल, परंतु असाही कुजबूज आणि कुजबुजीतला आरोप जे कानफट्यांकडून होतोय ते असं म्हणतात, असं माझं मत आहे. लक्षात घ्या की हा पैसा सुद्धा किंवा यांना स्विगीच्या आणि इतर गोष्टीच्या माध्यमातून हे सगळं परदेशातून येत आहे. यांचे फायनान्सर बाहेर बसून सगळं करतायत. म्हणून म्हणजे हे आंदोलन फार डेंजर आहे. अशा पद्धतीचं सुद्धा मार्केटिंग होऊ शकतं. मी म्हणलं अरे बापरे. म्हणजे मला शेवटी एवढंच सांगायचंय, आंदोलन बदनाम करण्यासाठी यंत्रणा, लोक फोडण्यासाठी यंत्रणा, बघा आपली लोक घुसवण्यासाठी यंत्रणा, पाठिंबा घेण्यासाठी यंत्रणा, विरोध करण्यासाठी यंत्रणा, आणि काही बुडबुडे तर ते आंदोलनच झालं नाही पाहिजे कारण आपल्या नेत्यांना प्रचंड मोठा त्रास होतोय, चेहरे बघण्यासारखे आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. मला आश्चर्य वाटतं. आणि हे सगळं वास्तव आहे म्हणून मी आपल्याशी चर्चा करतो. खरं आहे की खोटं आहे? नक्कीच सांगा. धन्यवाद.